कोरोना व्हायरस नंतर अनेकांच्या मनात एक भीती बसलीये। कोरोनातून लोक सावरतच होती की आणखी एक आजार पुण्यात थैमान घालत आहे। या आजारामुळे पुण्यात सर्वत्र भीतीचं वातावरण आहे। अचानक आलेल्या गुलेनबॅरी सिंड्रोम नावाच्या या आजारानं पुण्याची जनता खडबडून जागी झाली आहे। तसंच आरोग्य प्रशासन देखील अचानक पसरत असलेल्या या आजारामुळे चिंतेत आहे। नेमका हा आजार काय आहे, अचानक कुठून आला, याची लक्षणं काय, खबरदारी काय घ्यायची, याबद्दल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रेणुका पवार, तुम्ही पाहताय वृत्तम मराठी। कोरोना नंतर चीनमधून आलेल्या एचएमपीव्हीचे संकट अजून संपलेले नसताना पुणे व महाराष्ट्रासाठी आणखी एक समस्या म्हणजे गुलेनबॅरी सिंड्रोम या नावाच्या आजाराची। या आजाराचे आतापर्यंत जवळपास 80 रुग्ण सापडले असून सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे। गुलेनबॅरी सिंड्रोमच्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून त्यांना शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे। या आजाराचे रुग्ण शहरातील वेगवेगळ्या भागात आढळून आले आहेत। अशा स्थितीत आता पुणे महानगरपालिका जागी झाली असून योग्य ती खबरदारी घेत आहे। गुलेनबॅरी सिंड्रोमच्या रुग्णांचे नमुने इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR कडे तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत। तसंच या आजारासाठी महानगरपालिकेनं एक वेगळा कक्ष देखील स्थापन केला आहे। तसंच ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत त्या भागात महानगरपालिकेकडून टीम नियुक्त केली जाणार असल्याची देखील माहिती आहे। या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना आता आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे। आरोग्य विभागाकडून नागरिकांना खबरदारीचे आवाहन करण्यात येत आहे। तसंच हा आजार हलक्यात न घेण्याचे देखील आवाहन केलं जात आहे। आता नेमका गुलेनबॅरी सिंड्रोम आजार काय आहे आणि त्याचे धोके काय आहेत पाहूया। गुलेनबॅरी सिंड्रोम हा मज्जासंस्थेशी संबंधित एक दुर्मिळ आजार आहे। या आजारात रोगप्रतिकारक शक्ती मज्जासंस्थेवर हल्ला करते। या स्थितीचा परिणाम स्नायूंमधील कमकुवतपणा, पक्षाघात आणि गंभीर प्रकरणांमध्ये हा आजार जीवघेणा ठरू शकतो। हा दुर्मिळ आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो। अशा स्थितीत गुलेनबॅरी सिंड्रोमची कारणे पूर्णपणे समजून घेणे वैद्यकीय शास्त्रासाठी अजूनही एक आव्हान आहे। गुलेनबॅरी सिंड्रोमची लक्षणं अगदी साधी आहेत। या आजारात ताप, हातपाय सुन्न होणे, स्नायूंची कमजोरी, डोळ्यांमध्ये अडचण, बोलण्यात, चघळण्यात किंवा गिळण्यात समस्या, सुई टोचल्यासारखी वेदना किंवा जळजळ, चालण्यात अस्थिरता, असामान्य हृदयगती किंवा रक्तदाब, पचन किंवा मूत्राशय नियंत्रण समस्या, शरीरात तीव्र वेदना ही लक्षणं जाणवतात। ही लक्षणं जरी साधी असली तरी याला हलक्यात घेण्याची चूक तुम्ही करू नका। जर तुम्हालाही अशी लक्षणं दिसत असतील तर ताबडतोब रक्त तपासून वेळीच उपचार करा, अन्यथा साधा दिसणारा हा आजार तुमच्या जीवावर बेतू शकतो। हा आजार अचानक पसरण्याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही, पण मिळालेल्या माहितीनुसार हा आजार व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे किंवा वेगवेगळ्या लसीकरणानंतर किंवा कोणत्याही मोठ्या शस्त्रक्रियेनंतर होऊ शकतो, अशी कारणं आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहेत। मात्र याबाबत अजूनही स्पष्टता नाही। आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हालाही काही लक्षणं दिसत असतील तर तुम्ही CSF द्रव चाचणी किंवा MRI करून त्याबद्दल जाणून घेऊ शकता। हा आजार दुर्मिळ असल्यामुळे यावर उपाय म्हणून प्लाझ्मा एक्सचेंज सारखी पद्धती वापरली जाते। खरं तर हा सिंड्रोम 1916 मध्ये आधीच सापडला होता। हे प्रथम फ्रेंच न्यूरोलॉजिस्ट जॉर्जेस गुलेन आणि जीन अलेक्झांड्रे बॅरी यांनी शोधले होते। हा एक प्रकारचा स्वयंप्रतिकारक रोग आहे। यावर मात करण्यासाठी रुग्णाने तातडीने उपचार घेणे गरजेचे आहे, अन्यथा यामध्ये जीव गमावण्याचा धोका आहे आणि म्हणूनच नागरिकांनी वरील लक्षणं दिसत असतील तर ताबडतोब त्यावर उपचार करणे गरजेचे आहे। नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतल्यास आणि वेळेत उपचार घेतल्यास या आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे। एकूणच हा आजार जरी गंभीर असला तरी घाबरून जाण्याची गरज नाही, मात्र यावर वेळीच उपचार करणे फार महत्त्वाचे आहे। या आजाराबद्दल तुमच्या काही शंका असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा आणि पाहत रहा वृत्तम मराठी।